नमस्कार मित्रांनो. इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ प्रॉफिट याच्या इंट्रोडक्शनच्या या तिसऱ्या भागामध्ये परत एकदा तुमचं स्वागत. यापूर्वीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी एकूण 2 मेथड आहे. त्यातली पहिली मेथड आपण पाहिली होती. तर काय आहे ती पहिली मेथड, तर एकदा 2 मिनिटांमध्ये आपण ती रिवाईज करू आणि लगेचच हाच प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीने, अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सेकंड मेथडद्वारे सोडवता येतो. तर पहिल्या स्टेपमध्ये आपण काय घेतलं होतं, म्हणजे पहिल्या मेथडमध्ये काय घेतलं होतं, स्टेप्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ द क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. त्यामध्ये आपण काय करायचो, तर शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करायचो, बरोबर. त्यानंतर जीपी रेट काढत होतो. जीपी रेट काढल्यानंतर आपण लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचो. लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर जर तुमच्या असं लक्षात आलं की या प्रॉब्लेममध्ये आपल्याला आपला लॉस ऑफ प्रॉफिट कमी व्हावा म्हणून काही ॲडिशनल एक्सपेन्सेस करावे लागलेले आहेत, किंवा आग लागल्यामुळे आपल्या खर्चामध्ये काही बचत झालेली आहे, अशा जर काही ॲडजस्टमेंट्स असतील तर त्याचं काय करायचं हे आपण त्या चौथ्या स्टेपमध्ये बघितलं होतं. आणि मग त्या अंतर्गत आपण नेट लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करत होतो. आणि ह्या चौथ्या स्टेपच्या कॅल्क्युलेशन नंतर जर तुम्हाला असं वाटलं की अरे या ठिकाणी अमाऊंट ऑफ पॉलिसीची रक्कम ही जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्सपेक्षा जर कमी आहे, तर अशा वेळेस तुम्हाला तो प्रॉब्लेम ॲव्हरेज क्लॉजमध्ये घेऊन जावा लागत होता. मग तो ॲव्हरेज क्लॉज कसा कॅल्क्युलेट करायचा, जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स कसा कॅल्क्युलेट करायचा, आणि इन्शुरन्स क्लेम ॲज पर ॲव्हरेज क्लॉजचं सूत्र काय होतं, हे आपण या अंतर्गत यापूर्वीच पाहिलेलं आहे. तर आता हा 5 स्टेप्समध्ये लांबलेला जो प्रॉब्लेम आहे, तर हा अजून तुम्हाला जर शॉर्ट करायचा असेल, खूप सोप्या पद्धतीने सोडवायचा असेल, तर अजून एक दुसरी मेथड आपल्याकडे आहे. परंतु ही दुसरी मेथड मात्र केव्हा वापरायची हे मात्र एकदा तुमच्या लक्षात असलं पाहिजे. जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल एक्सपेन्सेस किंवा सेव्हिंग इन एक्सपेन्सेस दिलेले नसतील तरच दुसरी मेथड तुम्ही वापरणार आहात. परत पुन्हा एकदा सांगतो की जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल एक्सपेन्सेस किंवा सेव्हिंग इन एक्सपेन्सेसची अमाऊंट दिलेली नाही, तरच तुम्ही इन्शुरन्स क्लेमचा लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचा प्रॉब्लेम हा सेकंड मेथडनुसार सॉल्व्ह करणार आहात. एवढं लक्षात असू द्या. तर चला मग आता आपल्याला हाच प्रॉब्लेम, आपल्या प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल एक्सपेन्सेस नाही आहे, सेव्हिंग इन एक्सपेन्सेस नाही आहे, तर सेकंड मेथडनुसार कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा तर ते एकदा आपण बघूया. तर आपण इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ प्रॉफिट सेकंड मेथडनुसार आता कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं तर ते बघूया. त्याच्या स्टेप्स घेऊया. स्टेप्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ द क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. पूर्वी आपली जी स्टेप होती पहिली, कॅल्क्युलेट शॉर्ट सेल, तीच स्टेप या ठिकाणी परत रिपीट करायची, त्याच्यात बदल करायचा नाही. त्याच पद्धतीने शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करा. म्हणजे सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड. जर तुमच्या असं लक्षात आलं की आग लागली नसती, नॉर्मल परिस्थिती राहिली असती, तर आग लागली त्या वर्षामध्ये जर सेल्स वाढला असता तर तो इन्क्रीजिंग ट्रेंड किती होता तो ॲड करा आणि एक्सपेक्टेड सेल्स काढा. त्यातनं ॲक्च्युअल आय पीचा सेल्स वजा करा, म्हणजे तुम्हाला शॉर्ट सेल मिळेल. हे आपण पहिल्या मेथडमध्ये बघितलं होतं. तर त्याच पद्धतीने सेकंड मेथडमध्ये सुद्धा शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यात बदल करायचा नाही. तर या पद्धतीने आपण ही स्टेप रिपीट केली. स्टेप नंबर 1, कॅल्क्युलेट शॉर्ट सेल्स ॲज पर फर्स्ट मेथड, त्यात बदल करू नका. त्याच्यानंतर आता दुसरी स्टेप आपण काय बघितली होती पहिल्या मेथड अंतर्गत, तर कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेट. तर हे कॅल्क्युलेशन तसंच करायचं, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. ते जे सूत्र होतं ना पूर्वी, तुम्ही जे जीपी रेट इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय अॅन्युअल सेल्स इंटू 100, तेच वापरायचं, त्याच्यात बदल करायचा नाही. तर ह्या 2 स्टेप इथं तशाच राहणार आहे. पहिल्या मेथडमध्ये तुम्ही ज्या क्लेम कॅल्क्युलेट करण्यासाठी ज्या 2 स्टेप केल्या होत्या त्या तशाच इथं कायम ठेवायच्या. आता इथून पुढे मात्र तुमच्या स्टेप बदलणार आहे. तुम्ही पहिल्या मेथडमध्ये कोणती स्टेप घेतली होती, कॅल्क्युलेट लॉस ऑफ प्रॉफिट, ही स्टेप इथं आपण करणार नाहीये.
म्हणजे तिसरी स्टेप येणार नाहीये. मग या तिसऱ्या स्टेप ऐवजी किंवा याच्यानंतर आपण चौथी स्टेप केली होती ॲडिशनल एक्सपेन्सेस किंवा सेव्हिंग इन एक्सपेन्सेस, ते नसतील तरच आपण दुसऱ्या मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, त्यामुळे ती पण येण्याचा संबंध नाहीये. आणि पाचवी स्टेप होती ॲव्हरेज क्लॉजचा, तर ही ॲव्हरेज क्लॉज पण इथे येणार नाहीये. आलं लक्षात? म्हणजेच काय, तर सेकंड मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना फक्त पहिल्या मेथडमधल्या ह्या 2 स्टेप अगोदर घ्यायच्या. शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करायचा, नंतर जीपी रेट कॅल्क्युलेट करायचा, आणि एकदा का जीपी रेट तुमचा कॅल्क्युलेट करून झाला की मग यायचं तिसऱ्या स्टेपकडे. आणि काय आहे ती तिसरी स्टेप, तर ती आहे इंडेमिनिटी रेशो कॅल्क्युलेट करायचा. आता इंडेमिनिटी रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्याचं सूत्र मात्र, त्याचा फॉर्म्युला मात्र तुम्हाला लर्न करायचा आहे. आणि तो फॉर्म्युला आहे अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. ही अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी कुठे दिलेली असते, प्रॉब्लेममध्येच दिलेली असते. तर ती रक्कम डिवायडेड बाय ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. ही ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे की आग लागली त्या तारखेला संपलेले जे 12 महिने आहेत, तर त्या 12 महिन्यांमधला जो काही सेल्स असतो तो स्टँडर्ड सेल्स, आणि त्यामध्ये जो काही इन्क्रीजिंग ट्रेंड ऍड करून तुम्ही रक्कम शोधता त्याला ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स असं म्हणतात. तर ती रक्कम याला गुणिले 100 म्हणजे तुम्हाला काय मिळाला, इंडेमिनिटी रेशो माहीत झाला. तर ही तिसरी स्टेप आता तुम्ही सेकंड मेथडमध्ये करणार आहात. ही झाली तुमची सेकंड मेथडमधली तिसरी स्टेप. आणि डायरेक्ट आता चौथ्या स्टेपमध्ये आपला प्रॉब्लेम संपणार असतो या दुसऱ्या मेथडनुसार. आणि त्या दुसऱ्या स्टेपचं टायटल आहे क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. तर ही चौथी स्टेप करायची, आणि त्याचं सूत्र खूप सोपं आहे, जे मी इथं लिहून ठेवलेलं आहे बघा. शॉर्ट सेल. हा शॉर्ट सेल तुम्ही कुठे शोधला होता, तर स्टेप नंबर 1 मध्ये शोधला होता. शॉर्ट सेल्स ॲज पर स्टेप नंबर 1 इंटू लोअर ऑफ अबाउट 2%. आता लोअर ऑफ अबाउट 2% म्हणजे कोणते, तर स्टेप नंबर 2 आपली काय होती, जीपी रेट, बरोबर. आणि थर्ड स्टेप काय होती, इंडेमिनिटी रेशो. तर ह्या दोघांमधला जो रेट कमी असेल, म्हणजे जीपी रेट कमी असेल तर तो इथं गुणाकाराला घ्या, जर इंडेमिनिटी रेट कमी असेल तर तो इथं गुणाकारासाठी घ्या. म्हणून मी इथं लिहिलंय बघा, क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट शॉर्ट सेल इंटू लोअर ऑफ द अबाउट 2 स्टेप्स, म्हणजेच इथं मी कंसात दिलंय स्टेप नंबर 2 और स्टेप नंबर 3. या दोघांमधली जी कमी पर्सेंटेजची रक्कम असेल ती शॉर्ट सेटला गुणाकार करा, आणि जे उत्तर आलं ते उत्तर म्हणजेच आपल्या प्रॉब्लेमचं उत्तर असणारे क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट विच इज सबमिटेड टू आवर इन्शुरन्स कंपनी. तर या पद्धतीने, अतिशय साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला ह्या दुसऱ्या मेथडमध्ये हा प्रॉब्लेम सोडवता येतो. परंतु इथं मुख्य अट काय आहे, जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल एक्सपेन्सेस किंवा सेव्हिंग इन एक्सपेन्सेस सांगितलेले नसतील तरच ही इंडेमिनिटी रेशोची सेकंड मेथड तुम्ही प्रॉब्लेम सोल्युशनसाठी वापरणार आहात. जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ॲव्हरेज क्लॉज सांगितलेला असेल, त्यानंतर ॲडिशनल एक्सपेन्सेस सांगितले असतील, सेव्हिंग इन एक्सपेन्सेस सांगितले असतील, तर कंपल्सरी आपली पहिली जी मेथड आहे ती पहिली मेथड आपण वापरणार आहात. हे मात्र तुम्ही लक्षात असू द्या. धन्यवाद.